कवितांच्या गावचे स्वागत. आजच्या संमेलनाचे अध्यक्ष राजन लाखे सर, पुरस्कारकर्ते अश्विन डोंगरे मॅडम, सावित्रीबाई जगदाळे मॅडम आणि त्यांनी परीक्षण केलं पुस्तकांचं त्या कांता भोसले मॅडम आणि डॉक्टर सुरेश गायकवाड आणि मंचावरील सर्वच आमचे कवी मित्र राजेंद्र माने आहेत, वसंत शिंदे आहेत, गोकुलकर आहेत, कांता भोसले मॅडम आहेत. उद्देश एकच आहे आमचा की आम्ही 2 वर्षापूर्वी साहित्य पुरस्काराचं जाहीर केलं, रोख रक्कम द्यायची आणि पुरस्कार द्यायचा. उद्देश एकच होता की चांगलं साहित्य आपल्याकडे निर्माण व्हावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही ही संकल्पना निर्माण झाली कवितांचं गाव करायचं. आमच्या ग्रंथालयाला 25 वर्ष पूर्ण झाली. त्याचा 25वा वर्धापन दिन होता. त्या दिवशी वेगळेपणाने काहीतरी करायला पाहिजे हे ठरवून हे केलं आणि त्याच दिवशी जाहीर केलं की आपण कवितांचं गाव. आणि त्यानंतर पुरस्कार द्यायचं ठरवलं. डॉक्टर माने वगैरे आम्ही म्हणाले की आणखी वेगळं काहीतरी करायला पाहिजे, पुरस्कार द्यायचं ठरवलं. रोख रक्कम याच्यामध्ये इथे 65 पुस्तकं आली. मग महाराष्ट्र साहित्य परिषद असू द्या, बाकीच्या सगळ्या कवींच्या मध्ये असू द्या, आताचे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत वीरेंद्र जोशी, त्यांचंही पुस्तक आपल्या इथपर्यंत पोहोचलं आहे. काही प्रकाशकांनी पुस्तकं लेखकांच्या ऐवजी प्रकाशकांनी पुस्तकं पाठवून दिली. म्हणजे उद्देश एकच होता की सगळ्यांना हे सगळं पोहोचलेलं आहे. कारण मराठी प्रकाशक संघ आहे आपल्या त्यांच्या ग्रुपवर सुद्धा आपली माहिती जाते, त्यामुळे तिथपर्यंत सुद्धा सगळेपर्यंत पोहोचतं. लक्षात ठेवूया आपण कविता म्हणून आपण इथलं एक वाक्य ठरवले. कवितांचे मित्र आम्ही मित्र या कवींचे शब्दात साकार विश्व हे आपल्याला काय करायचं असेल फक्त शब्द आणि शब्दच राहा. तुम्ही आम्ही कोणी राहणार म्हणजे निमित्त होऊन आपल्याला ते काम करायचं. ही सगळी साहित्यिक मंडळी तेच करतात. कारण मग अशी चर्चा झाली की साहित्य दर्जेदार व्हायचं. सुरुवातीला ठीक आहे, अभ्यासून पुढे आपण ते करू शकतो. म्हणून ते करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छाच आहे. ज्यावेळी किती जरी साहित्यिक मोठा असला तरी तो पुन्हा लिहिताना परत नवीन लिहित असतो आणि जुनं तो छोट असतो. या दृष्टीने जर आपण पाहिलं तर आजच्या काळामध्ये आपल्याला अशी साहित्यिक परवडी झाली पाहिजे. त्या दृष्टीने आपण सर्वांनी आपापल्या तालुक्यांमध्ये वेगवेगळे कसे कार्यक्रम घेता येतील त्याही दृष्टीने काम करावं. मी राजन लाखे सरांना विनंती करेन की जेव्हा सातारमध्ये अखिल भारतीय संमेलन होईल तर त्यावेळेस कवी कट्ट्यामध्ये आपल्या इथलेही कविता त्यामध्ये कशा येईल. कारण साहित्य जनमानसात गेलं पाहिजे. आमचा उद्देशच आहे की कविताचं गाव कविताच्या गावापुरतं मर्यादित न राहता ते जनमानसात गेलं पाहिजे. म्हणजे शासनाकडूनच मिळालं पाहिजे असा संबंध नाही. उद्देश जनमानसातून जर आला तर ते आपोआप पोहोचेल. ती अशी गाव म्हणून म्हटलेलं आहे असं काहीतरी करतो कळेल जर उद्या 7 पिढ्या म्हणजे आपली पुस्तकं किमान 7 पिढ्यांपर्यंत तरी पोहोचावी असं वाटत असेल तर चांगलं दर्जाचं साहित्य कसं निर्माण होईल तर त्या दृष्टीने सगळं व्हावं. तर या दृष्टीने एक ग्रंथालय एवढं काम करू शकत असेल तर आपण हे जे करू शकतो. प्रत्येकाचं आपलं गाव आहे. ते गाव तुम्ही हेच पाहिजे असं नाही. तुम्ही जो डोक्यात विचार करतो घ्या आणि तुमचंही गाव तसं करा. आम्ही तिथपर्यंत पोहोचू. हे सगळे आपल्यासाठी वाट पाहायला तयार आहे. त्या दृष्टीने आपण सर्व करावं. मी ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि शेवटी साहित्य फक्त लोकांना इथून तिथून पोहोचू शकतो, बाकी कोणी पोहोचवू शकत नाही. कारण एक संस्कृत श्लोक आहे, विद्वत्वंच नृपत्वंच नैवतुल्यम कदाचने स्वदेश पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. जे फक्त विद्वानाची सगळी पूजा होते आणि जर राजा असेल तर त्याच्या राज्यापुरताच मिळेल. लक्षात ठेवा आपलं साहित्य कसं जनमानसात पोहोचेल तर त्या दृष्टीने कवितांची चळवळ आहे, कविता आहे जनमानसात पोहोचावी. त्याची साहित्यिक पर्यटन व्हावी. जे वेगवेगळे विभाग असतील त्यात ती सगळी पोहोचावी. ते जर झालं म्हणजे पुढच्या काळात हे एक संदर्भ केंद्रही असेल, पर्यटन ठिकाणही असेल आणि कवितांसाठी काव्यपीठही असेल तर त्या दृष्टीने आपण सर्वजण मिळून करणार आहोत हे लक्षात ठेवूया. आणि मी या दृष्टीने पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.